कौल कुणालामध्ये आपण बघतो आहोत मतमोजणीच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स। माझ्यासोबत माझे सहकारी तुषार शेटे देखील आहेत। सध्या जे मॅजिक वॉलवर नेमकं काय घडतंय ते आपल्याला आकडेवारी सहित सांगणार आहेत। काय नेमक्या त्याबद्दलच्या अपडेट्स आहेत ते आपल्याला सांगणार आहेत। तुषार, काय नेमकी सध्याची अपडेट आहे? अगदी खरे अजिंक्य, जर मॅजिक वॉलवरती बघितलं, पहिलाच आपल्याला पश्चिम बंगाल दिसतं आहे। मगातपर्यंत भाजपा आणि टीएमसी यांच्यामध्ये नेक टू नेक फाईट सुरू होती, मात्र आता जे चित्र समोर दिसतं आहे त्यानुसार यांच्यातलं अंतर जे आहे ते 25 जागांपेक्षा जास्त वाढलेलं आहे। टीएमसीला 137 जागांवर आघाडी आहे, भाजपाला 85 जागांवरती आघाडीवरती आहे। त्यामुळे सुरुवातीला जी नेक टू नेक फाईट सुरू होती ती आता कुठेतरी दोघांमधलं अंतर वाढू लागलेलं आहे आणि एक्झिट पोल्स जे दर्शवत होते ते चित्र सध्या दिसतंय। पण पुन्हा एकदा हे सुरुवातीचे ट्रेंड्स आहेत, थोड्या वेळाने याच्यामध्ये थोडासा बदल होताना दिसेल आणि मग साधारण 11:30-12च्या आसपास पश्चिम बंगालचं जे चित्र आहे ते स्पष्ट होऊ शकतं। तुषार, आसाम आणि तामिळनाडूच्या निकालांकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, त्याबद्दलची काय अगदी आपण तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा जाऊयात। तमिळनाडूमध्ये डीएमकेला 126 जागांवर आघाडी मिळालेली आहे, तर एआयएडीएमकेला 92 जागा आता सध्या आघाडी दिसते आहे। आणि त्यानंतर जर आपण याचा कंपॅरिझन करायचं म्हटलं 2016ला, तर 2016चं चित्र आणि 2021चं चित्र थोडंसं बऱ्यापैकी सारखं दिसतं आहे, मात्र डीएमकेनी आघाडी जास्त घेतलेली आहे। या आकड्यानुसार डीएमकेला 40 जागांचा फायदा होताना दिसतोय, तर एआयएडीएमकेच्या 40 जागा कमी होताना दिसत आहेत। केरळचा जर विचार केला तर केरळमध्ये एलडीएफनं आघाडी घेतलेली आहे, 91 जागा अद्यापपर्यंत त्यांना मिळत आहेत। मागच्या वेळेचंही चित्र असंच होतं, यूडीएफनी 45 जागांवरती आघाडी घेतलेली आहे, त्यांना 3 जागांचा फायदा झालाय। आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट आपल्याला ही सांगेल अजिंक्य, की आता जे चित्र दिसतं आहे भाजपाचं, भाजपाला फक्त आता 4 जागा मिळालेल्या आहेत आणि ही 3 जागांची आघाडी आहे। मागच्या वेळेला त्यांच्याकडे एकच जागा होती आणि ही एकच जागा असल्यानंतर आता जो विजय दिसतोय तो सध्या तरी भाजपाच्या आघाडीचा दिसतोय। अजिंक्य, बिलकुल तुषार, याच अपडेट्स आपण घेणार आहोत। मात्र या सगळ्या मतमोजणी संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर आहेत। आपल्या सोबत नीलमताई गोऱ्हे आहेत, भारती पवार आहेत आणि सोबतच भालचंद्र कांगो आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकांत देशपांडे आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक, पत्रकार। या सगळ्यांकडनं आपण या मतमोजणीच्या ज्या काही एकंदरीत विश्लेषणात्मक बाबी आहेत त्या जाणून घेणार आहोत। सुरुवातीला भालचंद्र कांगो यांच्याकडे मी जाऊया। भालचंद्रजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण जर बघितलं तर डाव्या पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय आणि याचा फायदा भाजपला होताना दिसतोय, अशी सध्याची स्थिती आहे। कल आहेत, बदलणार आहेत येत्या काळात, पण काय नेमकी कारणं वाटतात? डावे पक्ष कुठे कमी पडले असं वाटतं? नाही, दोन गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे। आपण निवडणुकीचा विचार करताना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरची काय बदल आहेत या तिघांचाही विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं। बरं, डाव्या पक्षांची जनरली जेव्हा आयडेंटिटी पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण जमातवाद, जातीयवाद, धर्मांधता किंवा प्रादेशिक ओळख असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा डाव्या पक्षांची पिछाड अपरिहार्य असते, कारण डावे पक्ष प्रामुख्याने समाजाचे आर्थिक आणि त्यांचे वर्गीय प्रश्न घेऊन लढत असतात। मला असं वाटतं भारतामध्ये सध्या ओळखीचं राजकारण, आयडेंटिटी पॉलिटिक्स हे जास्त मजबूत झालेलं आहे। म्हणजे मेजॉरिटी अपीजमेंट करणं चांगलं आणि मायनॉरिटी अपीजमेंट करणं वाईट, अशा प्रकारची एक धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करायचा प्रयत्न करून सातत्याने त्याच्यावरती भर देऊन काम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की भालचंद्रजी, माफ करा, थांबवतो आपल्याला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे। संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया तिकडे। जिस राज्यों में चुनाव विधानसभा का हो गया, तमिलनाडु और पौंडीचेरी छोड़कर कहाँ भी सत्ता परिवर्तन नहीं होगा। पौंडीचेरी में सत्ता परिवर्तन होगा और तमिलनाडु में होगा। पश्चिम बंगाल में सबको विश्वास है कि तृणमूल कांग्रेस ही सरकार बनाएगी। केरल में भी सत्ता परिवर्तन नहीं हो रहा है, ये सबको मालूम है। तो अब चुनाव का पूरा जो माहौल है दोपहर तक खत्म हो जाएगा। देश के सामने सबसे बड़ा संकट है तो आज भी कोरोना का ही है। पूरे देश में अब देखो तो लोग भी ज़्यादा इंटरेस्ट नहीं ले रहे हैं इस चुनाव के रुझान में, और दोपहर तक पूरा फैसला हो जाएगा। लेकिन हमें विश्वास है
पश्चिम बंगाल में फिर एक बार ममता दीदी सरकार सर बनाएगी। नंदीग्राम की जो सीट है उसको लेके काफी ये होता है, बातें हो रही हैं कहीं। बातें कुछ भी हो, लेकिन ममता दीदी की जो जिगर है, कि जो चैलेंज एक्सेप्ट करने की जो एक उनका जज्बा है, उसको मानना पड़ेगा। वो 2 सीट पर नहीं लड़ी, वो 1 सीट पर ही लड़ी जाकर नंदीग्राम में, चैलेंज को स्वीकार किया। तो मुझे विश्वास है वहाँ से ममता दीदी जीत। और उनका तो बीजेपी का जो कैंडिडेट है उनका तो कहना है कि 50,000 वोटों से हराएंगे उनको ठीक नंदीग्राम है, में। वैसे हम भी बोलते हैं, चुनाव में इस प्रकार की बातें तो होती है, लेकिन ममता दीदी को हराना पश्चिम बंगाल में इतना मुश्किल नहीं। सर मराठी बोला की कार सध्या सुरू आहे टीएमसी आणि भाजपमध्ये, या संपूर्ण निकालाकडे कसं पाहता, कोण जिंकणार, कोण बाजी मारेल पश्चिम बंगाल? पश्चिम बंगालमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की जेव्हा संपूर्ण निकाल हाती आलेले असतील तेव्हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे सत्ता स्थापन करतील, ते स्पष्ट दिसतं। जरूर भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या बांधणीचं त्यांनी ज्या प्रकारे एक नियोजन केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे। त्यांनी प्रचंड तर आपण पाहिलं संजय राऊत नेमकं काय म्हणतायत ते। तामिळनाडू आणि पॉंडिचेरी जर सोडलं तर इतर काही वेगळे निकाल लागणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। सत्ता परिवर्तन फक्त पॉंडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये होऊ शकेल असं सध्या मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। पण या सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या अपडेट्स आपण घेणारच आहोत। मात्र पोटनिवडणुकांच्या अपडेट्स देखील आपल्याला घ्यायच्या आहेत। पंढरपूर पोटनिवडणुकीमधली सध्याची मतमोजणीची काय स्थिती आहे हे आपण बघूया। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सध्या आपण जर विचार केला तर 7व्या फेरीपर्यंतचे कल हाती आलेले आहेत आणि या कलांनुसार भाजपचे समाधान आवताडे सध्या आघाडीवर आहेत। भाजपने आघाडी घेतलेली आहे। 1000 मतांनी सध्या समाधान आवताडे आघाडीवर आहेत आणि भागीरथ भालके जे आहेत ते पिछाडीवर पडलेले आहेत। कल हाच असाच येत्या काळात देखील कायम राहतो का हे आपल्याला बघावं लागणार आहे। पण सध्याची जी स्थिती आहे त्यानुसार समाधान आवताडे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। 1000 मतांची त्यांच्याकडे सध्या आघाडी आहे आणि ही आघाडी टिकवण्यामध्ये ते यशस्वी ठरतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी पंढरपूरचे आपल्या सोबत आहेत सध्या। वीरेंद्र, 7व्या फेरीपर्यंतचे कल हाती आलेत। 1000 मतांची आघाडी भाजपकडे आहे। काय सध्याची अपडेट? अजिंक्य, एकदम काटेकी टक्कर आहे। पंढरपूर पोटनिवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे। अनेक मातब्बर नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी आले होते आणि 7व्या फेरी दरम्यान 961 मतांनी समाधान आवताडे आघाडीवर आहेत आणि या निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत त्यांचे जे प्रचारामध्ये जे मुद्दे गाजले होते त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होते की पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर येणाऱ्या काय घडामोडी घडणार आहेत राज्यातल्या त्याच्यावर आहेत, त्याच्यावरनं कल समजणार आहे आणि सध्या तर 7व्या फेरीनुसार समाधान आवताडे 961 मतांनी आघाडीवर आहेत। वीरेंद्र, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि याबद्दलच्या अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळेला आपल्याला घ्यायच्या आहेत। सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल आपण न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात। 961 मतांची आघाडी सध्या भाजपकडे आहे। पंढरपूरमध्ये ही आघाडी वाढवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरतं का भागीरथ भालके काही चमत्कार करून दाखवतात आणि पुढच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण या सगळ्या ब्रेकिंग न्यूज आणि अपडेट्स पाहण्याआधी भालचंद्र कांगो यांच्याशी बोलत होतो। भालचंद्रजी, आपण बोलत होतात की कोणकोणत्या फॅक्टर्समुळे कदाचित ही पिछेहाट असू शकते। आपण मेजॉरिटी आणि मायनॉरिटी अपीजमेंटचा मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल। आता मी निवडणुकीच्या निकालाचा विचार करताना सगळे फॅक्टर्स बघायला पाहिजे। त्याच्यामध्ये हा देशामध्ये सध्या मेजॉरिटी, आपल्याच देशात नाही सगळ्या जगामध्ये मेजॉरिटी अपीजमेंट, आणि अपीजमेंटचा अर्थ असा की मायनॉरिटीला अडचणीत आणील अशा प्रकारचे कायदे करायचे। म्हणजे मेजॉरिटी लोकांना मदत होईल अशा प्रकारचं काही करायचं नाही म्हणजे, परंतु प्रत्यक्षामध्ये मायनॉरिटीला त्रास होईल। म्हणजे लोकांची निगेटिव्ह मानसिकता जी असते, म्हणजे माझं नुकसान झालं तरी असेल पण माझ्या शत्रूचं जास्त नुकसान झालं पाहिजे किंवा मी ज्यांना शत्रुस्थानी समजतो त्यांचं जास्त नुकसान झालं पाहिजे, अशा प्रकारची एक प्रवृत्ती असते ज्याला परसेप्शन आपण असं म्हणू। नॉम चॉम्स्की नावाचा जो एक अत्यंत प्रसिद्ध लेखक इंटेलेक्च्युअल अमेरिकेत काम करतो, त्यांनी 2 कन्सेप्ट मांडलेले आहेत। एक हॅकिंग ऑफ द माइंड आणि दुसरं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट,
म्हणजे मीडिया आणि बाकी सगळ्यांना करून एक प्रकारचा माहोल असा तयार करायचा की हेच बर, सत्य आहे. मुद्दा कळला भालचंद्रजी. आपण जो मुद्दा मांडला त्याचे स्टॅटिस्टिक्स आपण बघूया. अपीजमेंटचा मुद्दा होता तुषार. मेजॉरिटी आणि मायनॉरिटी अपीजमेंटचा काय ग्राफ काय दाखवतोय अजिंक्य? जो आता सध्याचा ट्रेंड आपण दिसतो आहे 2021चं आपल्याला हे सगळं चित्र दिसतं आहे. भाजपाने आघाडी घेतली आहे, टीएमसीने आघाडी घेतली आहे, दोघांमधला फरक वाढलाय. मात्र डाव्यांना जे नुकसान सहन करावं लागतंय त्याच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूयात. आपल्याकडे 2011 पश्चिम बंगाल असेंब्लीचा हा निकाल समोर दिसतो आहे. हिरवा चार्ट जो दिसतोय किंवा हिरवा रंग जो आहे तो तृणमूल काँग्रेसचा आहे आणि लेफ्टला 60 जागा होत्या. हा खालचा पट्टा जो आहे हा सगळा लेफ्ट कडे होता. हेच चित्र 2016 मध्ये बदललं गेलं. 2016 मध्ये लेफ्टच्या जागा वाढलेल्या होत्या, त्या 76 जागांवरती होत्या. म्हणजे परफॉर्मन्स होता त्यांचा 60 वरनं 76 झाले. आणि 2011ला तुषार 40% इतका वोट शेअर होता, अगदी 37%वर आलाय. मात्र आत्ताच्या ट्रेंड मध्ये फक्त एक जागा दिसते आहे. याचा विचार जर आपण केला तर ज्या पद्धतीची अँटी इन्कम्बन्सी ममता बॅनर्जींच्या बाबतीत दिसते तशीच ती डाव्यांच्या बाबतीत सुद्धा दिसली का? मुळातच एकच मुद्दा धरून ठेवायचा आणि त्याच मुद्द्यांना फोकस करायचं हे कदाचित जनतेला आवडलं नाहीये का? याचा फटका त्यांना बसतोय का? कांगो सर, तर सांगितलं ना की जनता कुठल्या तरी एकाच मुद्द्यावर मतदान करते असं म्हणणं चुकीचं आहे. जनतेला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणारे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, म्हणजे पैसा आहे, जाहिरात आहे, परसेप्शन्स आहेत, सगळी परिस्थिती आहे जगामध्ये. सगळीकडे डाव्या पक्षांची जर पिछेहाट होत असेल तर जनतेला डाव्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करायला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या निवडणुकीचा निकाल करताना दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे की डावे जेव्हा इलेक्शन लढवत होते बंगालमध्ये तेव्हा प्रश्न काय होते की बंगालमध्ये औद्योगिकरण झालेलं नाही, त्यामुळे शेती जमीन घेण्याचा प्रश्न जो निर्माण झाला त्याच्यामध्ये डावे अडचणीत आले होते. त्याची चर्चा आता आहे का? अनएम्प्लॉयमेंटची चर्चा आहे का? विकासाची चर्चा आहे का? तर हे सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत. हे मीडियामध्ये मी बघत होतो, मीडिया अनालिसिस करताना ओबीसी किती आहेत, ते किती पर्सेंट मतं देणार आहेत, दलित किती पर्सेंट मतं देणार आहेत, मायनॉरिटी किती पर्सेंट मतं देणार आहेत, असंच अनालिसिस सगळीकडे चालत होतं. बाहेरचा आणि बंगाल मधला मुद्दा कळला भालचंद्रजी. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे पिछेहाट आहे की नाही हा माझा मुद्दा आहे. डाव्यांची पिछेहाट म्हणजे देशामधल्या कष्टकरी जनतेची पिछेहाट, हे समीकरण स्पष्ट आहे. याच मुद्द्यावरनं निलमताईंना प्रश्न विचारूया. निलमताई, डाव्यांची जी एक स्पेस होती पश्चिम बंगाल मधली किंवा काँग्रेसची एक स्पेस होती, ती स्पेस आता भाजपनं टेक ओव्हर केली असं म्हणायचं का? कारण आताची जर आपण आकडे बघितले, जे सध्याचे कल आहेत, 150 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, 86 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि 83 जागांचा फायदा आहे भाजपला. हे कल बदलतील येत्या काळात, पण जो डिफरन्स आहे तो वाढतोय. पण जी स्पेस भाजपनं घेतलेली आहे ती डावे पक्ष आणि काँग्रेसची स्पेस आहे असं म्हणायचं का? अजिंक्य, मी आपल्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येण्याच्या आधी मी IBN लोकमतचे आभार मानते की आपण मला चर्चेला निमंत्रित केलं आणि माझं हे झालं मांडणं की नंतर मला दुसऱ्या वाहिनीसाठी आपण मुक्त करा. हे पहा, आता असं आहे परिस्थिती, गेल्या विशेषतः 2010 पासून आपण बघतोय की सगळी स्पेस वगैरे जी आहे ती कशी, कुणाची स्पेस किंवा कुणाची राजकीय जागा अशी अमर आणि सातत्याने स्थिर अशी जडशे नसते. मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीतले मतदारांचे मोठेच्या मोठे समूह हे इकडून तिकडे परिवर्तन करतायत असं दिसतंय. आणि भारतीय जनता पक्षाने त्यांची स्पेस कम्युनिस्टांची आणि काँग्रेसची घेतली आहे का नाही हे म्हणण्यापेक्षा एखादेच थोडंसं खटकेल कुणाला, परंतु सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणं, सातत्याने चालणं नव्हे तर धावणं, ही राजकारणाकडची अपेक्षा झाली आहे की लोकांनी ताबडतोब मदतीला आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काँग्रेसची सगळी कामाची शैली, त्यांचे अंतर्गत प्रश्न आणि खरं सांगायचं तर कम्युनिस्टांच्या संदर्भात पश्चिम बंगाल आणि याच्यात आपण खूप ऐकत आलो, परंतु आमचेही बरेचसे सामाजिक संघटनांची आणि अनेकांशी आमचा संपर्क असतो. तर तिथली जी शैली होती कम्युनिस्टांची वर्तनाची, त्याच्यामध्ये त्या वॉर्ड कमिट्यांना सगळं प्रभावी करणं, त्यांच्या मार्फत सत्ता राबवणं, याचा उभं झाला होता सामान्य बंगाली माणसाला. आणि कशातून तरी कोणीतरी आमची कधीतरी सुटका करेल असं ते वाट बघत होते, असं अनेक लोक सांगतात की जे त्याचा तृणमूलशी काही संबंध नाही, असे पण मध्यमवर्गीय लोक हे सांगतात. एक भाग. दुसरा भाग असा की मी त्याचा कार्यकारण भाव आहे असा कुठला आरोप करणार नाही, परंतु केरळामधला कम्युनिस्टांचा विजय आणि तामिळनाडूमध्ये प्रचंड रक्तरंजित वादविवाद भाजप आणि कम्युनिस्टांमध्ये सातत्याने झालेले आहेत, दोन्ही राज्यांच्या मध्ये किंबहुना, हे पण आपण पाहिलेले आहे. परंतु
तृणमूल काँग्रेसने उलट कम्युनिस्टांची स्पेस घेतली असं मला वाटतं. बर आणि भाजपने सगळ्यांची स्पेस ते घ्यायचा प्रयत्न असतो, परंतु तृणमूलची स्पेस त्यांनी मिळू दिली नाही एवढी तोडफोड करून सुद्धा. हा. त्याच्यावरून मला असं दिसत आहे की छोट्या छोट्या पक्षांपेक्षा किंवा ज्यांची कार्यशैली एक लॉंग टर्मच्या दृष्टीने असते त्यांच्यापेक्षा उत्तराला प्रत्युत्तर देणारी शैली लोकांना अधिक भावते असं तृणमूल काँग्रेसने स्वतःची जी जागा टिकवली आहे त्याच्यावरून आपल्याला निदर्शनाला येत आहे. बर बर भारती पवार, तुम्हाला देखील हाच प्रश्न. काय नेमकं वाटतं, भाजपनं ही जी स्पेस आहे जी स्वतःसाठी घेतली आहे 83 आता 84 जागांचा जो फायदा होताना दिसतोय सध्याच्या कलांमध्ये, ही भाजपची स्वतःची निर्माण केलेली स्पेस आहे असं वाटतं का बाकीच्या पक्षांना मतदारांनी नाकारलं आणि त्यामुळे भाजपला हा फायदा होतोय असं वाटतं? नाही, याच्यामध्ये एकच सांगता येईल की 2019 नंतर जे तिथलं लोकसभेचं एक चांगले खासदार निवडून दिले, मग आमचं म्हणणं तेच आहे की एक विश्वास लोकांचा वाढलेला आहे. लोक तिथली, जसं नीलमताईंनी सांगितलं की तिथल्या काही भागामध्ये प्रचंड एक अराजकता असते, धमक्या, दबावतंत्र, आणि आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तेच प्रकार होत गेले. यावेळेस लोकांना कुठेतरी जाणवलं की नाही, आपल्याला संरक्षण आहे, सुरक्षितता येते आहे, आणि त्या दृष्टीने म्हणजे लोकही बघतात आहे विकासाच्या दृष्टीने मोदीजींकडे, आणि त्यांची भावना आहे. आता जसं म्हणतात उभं आली आहे, खरंच तो भाग आहे. लोक स्वतःहून सांगतायत. तिथे महिला वोटर्स सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे. आमचे कार्यकर्ते जिथे तेव्हा फिरले तेव्हा त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की हो, आम्हाला अडचणीच्या काळामध्ये मदत झाली, रेशन असेल, गॅसच्या सिलेंडरच्या माध्यमातून असेल, म्हणजे ही जाणीव सुद्धा आहे. आणि एक संकट काळामध्ये मदतीचा हात दिलेला याची देखील त्यांना जाणीव आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये देखील आता जो संकल्पपत्र आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी एक विशेष विचार करून तिथल्या ज्या महिला पुढे आल्या पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे, तिथे महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची हे वाढवलेली आहे टक्केवारी, तिथे KG to PG मुलींना शिक्षण मोफत देणं, म्हणजे अशा चांगल्या संकल्प घेऊन तिथे एम्स वाढवणार आहेत आरोग्याच्या दृष्टीने. म्हणजे ह्या सगळ्या बाबी लोक आज बघतायत, एक अनुभवतायत, आणि त्यांचा विश्वास आहे की हे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मला वाटतं लोक विकासाच्या दृष्टीने इथे एक परिवर्तन करतील. मध्ये आपण ऐकलं होतं की खेला होबे, म्हणजे खेला होबे म्हणून जशी काही धमकीच दिली होती ममता दीदींनी की तुम्ही जर असं केलं तर काय. आमचा दृष्टिकोन तसा मुळीच नाही. आमचा विकास होबेच्याच दृष्टीने आम्ही चालत आलेलो आहोत. आणि काँग्रेसच्या बाबतीत म्हणाल तर तिथे काँग्रेसने एक ममता दीदींची बी टीम म्हणून काम केलं की काय, हाच आमचा प्रश्न आहे. बर, मी पुन्हा एकदा नीलमताईंकडे जायचं होतं, मला प्रश्न विचारायचा होता, पण नीलमताईंनी मगाशी नीलमताई, आपण मगाशी म्हटलं होतं की तुम्हाला दुसऱ्या वृत्तवाहिनीवर जायचंय, तर मी तुमचे धन्यवाद मानतो, तुम्ही चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. अजिंक्य, गैरसमज होऊ नये म्हणून सांगते की मी कुठल्याही भारतीय जनता पक्षाला सर्टिफिकेट दिलेलं नाहीये. उलट उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या प्रश्नावर त्यांच्या ज्या महिला विषयक विरोधी भूमिका आहेत त्याला कधी मतदार बोलणार नाहीये. आणि दुसरं, संजय राऊत जे बोलले ते बरोबर आहे. पश्चिम बंगालमध्ये नक्की ममता बॅनर्जीच विजयी होणार, त्यामुळे भाजपची स्पेस वाढली आहे ना, हे सगळं करून उगाच काहीतरी, म्हणजे तुम्हाला मी बोलत नाही, उगाच काहीतरी स्वतःचं पितळ जे आहे ते उघडं पडलंय ते दाखवण्याचा आणि चकचकीत करण्याचा प्रयत्न भाजपने करू नये, एवढं मला इथे मुद्दाम सांगावं असं वाटतं. धन्यवाद. बिलकुल नीलमताई, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमत मधल्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. तुषार, ज्या मुद्द्यांबद्दल बोललं जात होतं की भाजपनं इतकी मुसंडी कशी काय मारली, प्रचाराचा भाग तर आहेच, मात्र लोकसभा निवडणूक जी झाली 2019ला त्या निवडणुकीनंतर भाजपचं वोट शेअर वाढलं, त्यामुळे कदाचित हा फरक पडला असं म्हणायचं. अजिंक्य, जर आपण बघितलं तर सुरुवातीला म्हणजे आपल्याला 2014ची निवडणूक आठवत असेल तर पहिल्यांदा मोदीजींनी जो नारा दिलेला होता सबका साथ सबका विकास, तो लोकांना भावला होता. त्याच्यानंतर कोरोनाचं संकट आलं, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचं नुकसान झालं, त्यांची मोदींच्या विरोधात नाराजी सुद्धा आहे. मात्र जो मुद्दा मगाशी आपल्या गेस्टनी मांडला होता, पश्चिम बंगालमध्ये सध्या असं झालंय की आम्हाला TMC नकोय, पण मुख्यमंत्री पदासाठी आमचा कोण दावेदार नाहीये. बरोबर. त्याच पद्धतीनं जर मोदी नकोय तर दुसरं तुम्हाला कोण पाहिजे, हा ऑप्शन सध्या दिसत नाही. त्यामुळे लोक मतदान जे भाजपाला करताना दिसत आहेत तसंच काहीसं TMC मध्ये सुद्धा होताना दिसते. TMC ला तो फायदा होताना दिसतोय. आत्ताच्या क्षणाचे आपण अपडेट बघतो आहोत. पश्चिम बंगालमधली ही स्थिती आहे. TMC 159 पर्यंत पोहोचलेली आहे, भाजपा 90 पर्यंत राहिलेली आहे. काही वेळांपूर्वी 5, 10, 15, 20 जागांचा जो फरक होता तो आता थेट 60 जागांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधलं रक्तरंजित राजकारण जरी असो, आम्हाला भाजपा नको, काही वेगवेगळी कारणं असतील, त्याची आता इलेक्शनचे जसजसे आकडे समोर येतील त्यानुसार आपल्याला अनालिसिस करावंच लागणार आहे त्यांचं.
बरोबर आहे. 70 जागांचा फरक आहे सध्या. 159 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे आणि भाजपचा जर विचार केला तर 90 जागांची सध्या आघाडी आहे आणि डाव्या पक्षांकडे सध्या 1 जागेवर आघाडी आहे. 62 जागांचं नुकसान डाव्या पक्षांना, खूप मोठं नुकसान आहे. आणि जर तृणमूल काँग्रेसचा विचार आपण केला तर तृणमूल काँग्रेसला देखील 22 जागांचं सध्या नुकसान होताना दिसतंय. कल आहेत, येत्या काळात हे कल निश्चितपणे बदलतील, वरखाली होईल, पण जो डिफरन्स होता, फरक जो होता तो आता 70 जागांचा झालेला आहे. जो डिफरन्स मगाशी 20-25 जागांपर्यंत होता तो आता थेट 70 जागांपर्यंत गेलाय. याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. ही ब्रेकिंग न्यूज काय बघूया. 160-90 सध्याची परिस्थिती. तृणमूल काँग्रेस 160 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचं आता या सध्याच्या कलांवरून आपण म्हणू शकतो. या सगळ्या मतमोजणीचे जे कल आहेत याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा पश्चिम बंगाल आणि इतर 4 ठिकाणचा आढावा आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकपाल.